श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि आपण हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आहात RJ कैलास सोबत. तर जसं की आपण का या प्रश्नांची उत्तरं शोधत आहोत आणि प्रत्येक मान्यवरांनी अतिशय सुंदररित्या त्यांचे भाव मांडलेले आहेत. खरं सांगायचं तर माझीसुद्धा खूप इच्छा असते की माझ्यासुद्धा काही रचना सादर कराव्या, परंतु आपल्या एवढ्या भरभरून रचना येतात की त्यामुळं बऱ्याच वेळा माझी इच्छा असूनसुद्धा मला त्या सादर करता येत नाहीत. तरीही मी मधून एक चान्स घेऊन माझी एखादी दुसरी का होईना रचना आपल्या सर्वांसाठी ऐकवत असतो. आत्तासुद्धा खरं म्हणजे मी आपल्या सर्वांच्या परवानगीनं एक माझी चारोळी सादर करतो आहे. श्रोते हो, मी लिहिलं आहे की मी कधी मांडत नाही ओळीत वेदनेची आरास. मी कधी मांडत नाही ओळीत वेदनेची आरास. क्षण सुखद जगताना का उगी व्हावे निराश. क्षण सुखद जगताना का व्हावे उगी निराश. आणि कसं आहे श्रोते हो की आपण का निराश व्हावं, का उगा आपण वेदनेची आरास मांडावी. आपण क्षण जगून घेऊन सुंदर आयुष्य जगता येतं. जीवनामध्ये खरं सांगायचं तर आनंद हा प्रत्येक गोष्टीत शोधला पाहिजे. का, कशाला, कुठं असे प्रश्नार्थी शब्दांचा वापरसुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कमी केला पाहिजे. कारण जितकी नकारात्मकता आपल्या अवतीभोवती असेल तेवढीच आपली जी काम करण्याची ऊर्जा आहे ती कमी होते. आपलं मन हे प्रसन्न राहत नाही आणि आपण आपल्या पुढच्या रचनेकडे वळतो आहे, जी आपल्याला पाठवलेली आहे संदीप माडकर, संगमेश्वर कॉलेज सोलापूर यांनी. आणि त्यांनी लिहिलं आहे वाट होशील का या शीर्षकाखाली की तू थांबशील का, वाट पाहशील का. वाट होऊन तू वाट चालशील का. तू थांबशील का, वाट पाहशील का. वाट होऊन तू वाट चालशील का. वाट वळणाची तिथं वळण होशील का. वाट वळणाची तिथं वळण होशील का. चढ उताराला त्या ब्रेक देशील का. चढ उताराला त्या ब्रेक देशील का. चालता चालता त्या वाटेवर साथ देशील का. चालता चालता त्या वाटेवर साथ देशील का. त्यांनी पुढं असं लिहिलं आहे की वाटेवर त्या ध्येय होशील का. वाटेवर त्या ध्येय होशील का. पाखरांचे पंख देशील का. सांग प्रिये मला वाट होशील का. सांग प्रिये मला वाट होशील का. अतिशय अप्रतिम अशी रचना सरांनी प्रेम कविता लिहिलेली होती की चढ उताराला त्या ब्रेक देशील का. चालता चालता त्या वाटेवर साथ देशील का. आणि खरं श्रोते हो, जेव्हा जिवलग साथ देतो तेव्हा आपण यशाची नवनवी शिखरे ही पार करत असतो. जेव्हा जिवलग आपल्या सोबतीला असतो, कोणीतरी पाठीवर थाप देणारा असतो, कोणीतरी मी तुझ्या सोबत आहे असं म्हणतो, त्यावेळी निश्चितपणे प्रगतीचा जो आलेख असतो त्या व्यक्तीचा तो निश्चितपणे उंचावत असतो. अतिशय सुंदर असे भाव मांडलेले आहेत. आणि या रचनेनंतर पुढच्या एका रचनेकडे आपण वळतोय, जी आपल्याला पाठवलेली आहे शोभा वागळे, मुंबई जोगेश्वरी पूर्व येथून. आणि मॅडमनी त्यांच्या सुंदर अशा रचनेमध्ये लिहिलं आहे की का अशी वेड्यासारखी माया करते मी. का अशी वेड्यासारखी माया करते मी. का माझी माया कुणालाच कळत ती नाही. का माझी माया कोणालाच कळत ती नाही. दोष तरी असा आता कोणाला आणि का. दोष तरी असा आता कोणाला आणि का. मी देऊ मला आता काहीच सुचेना काही. दोष तरी असा आता कोणाला आणि का. मी देऊ मला आता काहीच सुचेना काय. मला आता काहीच सुचेना काही. त्या पुढं असं लिहित आहेत वाटते मजला व्हावे चांगले असे सर्वांचे. वाटते मजला व्हावे चांगले असे सर्वांचे. सुख सौख्यात नांदावे सगळे आनंदात. सुख सौख्यात नांदावे सगळे आनंदात. नसावी कमतरता त्यांना कशातही काही. नसावी कमतरता त्यांना कशातही काही. दुःख नसावे ते कधी त्यांच्या जीवनात. दुःख नसावे ते कधी त्यांच्या जीवनात. अतिशय उदात्त असे भाव जे आहेत ते ओळीमध्ये सुंदररित्या मांडलेले आहेत. किती म्हणजे फक्त द्यायचं आहे. त्यागाचे आणि समर्पणाचे जे भाव आहेत ते या रचनेमध्ये दिसून येतात. श्रोते हो, सुंदर रचना. आणि या सुंदर रचनेसोबतच पुढच्या एका रचनेकडे आपण वळतोय, जी आपल्याला पाठवलेली आहे सचिन बेंडभर, पिंपळे जगताप, पोस्ट करंदी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथून. आणि त्यांनी
8 ओळीमध्ये लिहिलंय की दातृत्व अंगात असावं लागतं, कोणी मोठा असो वा लहान. दातृत्व अंगात असावं लागतं, कोणी मोठा असो वा लहान. सागर का जरी मोठा असला तरी जराच भागवतो तहान. सागर का जरी मोठा असला तरी जराच भागवतो तहान. ते पुढं असं लिहित आहेत की प्रगतीने का साधली गती तरी जमिनीवर असावे पाय. प्रगतीने का साधली गती तरी जमिनीवर असावे पाय. सूर्यालाही ग्रहण लागतेच हा नियतीचा असे न्याय. सूर्यालाही ग्रहण लागतेच हा नियतीचा असे न्याय. आणि खरं आहे की सर्वांना समान वागवलं पाहिजे, कारण कोणी छोटा कोणी मोठा नाही आणि प्रत्येकाला जे आहे ते जमिनीवर पाय ठेवावेच लागतात. आपण कितीही मोठं झालो, कितीही उंच गेलो तरी शेवटी जमिनीवर यावं लागतं, असे भाव सरांनी मांडलेले आहेत. आणि पुढची जी एक रचना आहे ती आपल्याला पाठवलेली आहे संतोष भोमे, मोशी, पुणे येथून. का शीर्षकाखाली सरांनी लिहिलंय की का लाविली ग ओढ, का लाविले तू वेळ. वा. का लाविली ग ओढ, का लाविले तू वेळ. लावला लळा तुझा अन म्हणते आता नाद सोड. लावला लळा तुझा आणि म्हणते आता नाद सोड. सर पुढं लिहित आहेत की का मोहविले जीवा, का बाटविले जीवा. का मोहविले जीवा, का बाटविले जीवा. आता रात्रंदिन सखे तुझाच करीतसे ग मी दावा. आता रात्रंदिन सखे तुझाच करीतसे ग मी दावा. वा. अतिशय सुंदर अशी प्रेम कविता होती, आळवणी करणारी रचना होती की का लाविली ग ओढ, का लाविले तू वेळ. वा. पुढच्या एका चारोळीकडे आपण वळतोय श्रोते हो, जी आपल्याला पाठवलेली आहे दिलीप धामणे, मसाप सभासद, हिंगोली, जिल्हा हिंगोली येथून. आणि सरांनी त्यांच्या चारोळीमध्ये लिहिलंय की का बरे आठवावे मला तू. का बरे आठवावे मला तू, प्रेम नाही तुझे जर माझ्यावर. वा. का बरे आठवावे मला तू, प्रेम नाही तुझे जर माझ्यावर. मी दिसता कशी फुलते मग ही लाली तुझ्या गालावर. मी दिसता कशी फुलते मग ही लाली तुझ्या गालावर. आपल्या सखीला त्यांनी सुंदर असे का म्हणून प्रश्न विचारलेले आहेत की जर का प्रेम नाही तर मला पाहिल्यावर गाली का फुलावी. आणि खरंय श्रोते हो, प्रेमामध्ये असंच असतं, कुणीतरी आपल्या सोबत आहे ही भावनाच खूप सुखद असते. कुणीतरी आपल्याला समजून घ्यायला आहे, कुणीतरी आपल्याला धीर द्यायला आहे, कुणीतरी आपल्याला मायेची ओल देणार आहे. मग त्या नात्यामध्ये निश्चितपणे प्रेम हे वाढत जातं. आणि पुढचीसुद्धा एक सुंदर चारोळी आपल्याला पाठवलेली आहे राजश्री पाटील, सोलापूर यांनी. आणि त्यांनी लिहिलं आहे का शीर्षकाखाली की फसवी तुझे ओठ मला प्राशन्यास मकरंद. फसवी तुझे ओठ मला प्राशन्यास मकरंद. का हात तुझा आडोसा होऊ दे चाकुनी धुंद. का हात तुझा आडोसा होऊ दे चाकुनी धुंद. अतिशय सुंदर अशी चारोळी होती की प्रेमामध्ये ज्या काही गोष्टी असतात श्रोते हो, त्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी असते ती ओढ असते. आणि ओढ आणि स्पर्शाची जी भाषा असते ती ज्याला कळते त्यामुळे निश्चितपणे प्रेम हे जे आहे ते वाढत जातं. पुढच्या एका चारोळीमध्ये सुवर्णा तांबोळी, पुणे यांनी लिहिलं आहे की का भेटलो आपण असे अचानक. का भेटलो आपण असे अचानक. का अशी अंतरी ओढ दाटून आली. का भेटलो आपण असे अचानक. का अशी अंतरी ओढ दाटून आली. नक्कीच कुठल्या तरी जन्मीचे हे नाते. नक्कीच कुठल्या तरी जन्मीचे हे नाते. नाहीतर का अशी अचानक भेट झाली. नाहीतर का अशी अचानक भेट झाली. आणि श्रोते हो, खरं आहे की बऱ्याच वेळा अनेक अनोळखी लोक यांच्याशी आपल्या ओळखी होतात आणि ते अनोळखी लोक हे आपले जीवाभावाचे बनून जातात. ओळखीचे रूपांतर मैत्रीचे रूपांतर प्रेम आणि प्रेमाचे रूपांतर जिवलग असे होऊन जाते आणि ते कळतच नाही श्रोते हो. अतिशय सुंदर अशा रचनेनंतर पुढच्या एका आपण कवितेकडे वळतोय जी आपल्याला पाठवलेली आहे प्रभाकर पराटे, चंद्रपूर येथून. आणि का असे विश्वात या शीर्षकाखाली सरांनी लिहिलंय की विश्वात सर्वत्र दिसते विविधता, का नसते त्यात समानता.
विश्वात सर्वत्र दिसते विविधता, का नसते त्यात समानता? प्रत्येकाचे रूप आगळे, कर्मही असे वेगळे. प्रत्येकाचे रूप आगळे, कर्मही असे वेगळे. जगण्याचे मार्गही निराळे, रहस्य विविधतेचे कधी न कळे. जगण्याचे मार्गही निराळे, रहस्य विविधतेचे कधी न कळे. असावा विविधतेमुळे जीवनात रस, असावा विविधतेमुळे जीवनात रस. समानतेत झाले असते जीवन निरस, समानतेत झाले असते जीवन निरस. आणि अगदी खरं आहे श्रोते हो, की जेव्हा एकसारखी समानता असते तर एकमेकांना महत्त्व कळलं नसतं. मग त्यामध्ये प्राणी असतील, पशु असतील, पक्षी असतील, मानव असेल, निसर्ग असेल, प्रत्येकाचं रूप वेगवेगळं आहे. म्हणूनच ते रूप आपल्याला मनोहारी असं वाटतं. आपण या सगळ्या गोष्टींची जी रूपं आहेत ती आपण अनुभवत असतो. अतिशय सुंदर रचनेनंतर पुढच्या एका आपण कवितेकडे वळतोय, जी आपल्याला पाठवलेली आहे ज्योती प्रभाकर चंद्रपूर येथून. आणि त्यांनी का रे असा या शीर्षकाखाली लिहिले, का रे असा छळतोस, येतो येतो म्हणतोस. का रे असा छळतोस, येतो येतो म्हणतोस. का हुलखावणी देतोस, वाट बघायला लावतोस. कळलंच असेल श्रोते हो आपल्याला की त्यांना काय म्हणायचं आहे, की का रे असा छळतोस, येतो येतो म्हणतोस. का हुलकावणी देतोस, वाट बघायला लावतोस. प्रारब्धाला का दोष देतो, नशीब आपले आपल्या हाती. प्रारब्धाला का दोष देतो, नशीब आपले आपल्या हाती. का उगाच कष्टी होतो, मानवा घडवी त्याचीच कर्मगती. का उगाच कष्टी होतो, मानवा घडवी त्याचीच कर्मगती. आणि खराय श्रोते हो, आपण जे कर्म करू तेच आपल्याला फळ मिळतं. त्यामुळं आपण नेहमी चांगली कर्म करावी असं म्हटलं जातं. आणि पावसाबद्दल आणि कर्माबद्दलचे सुंदर असे भाव त्यांनी आपल्या ओळीमध्ये मांडलेले आहेत. आणि पुढच्या एका रचनेकडे आपण वळतोय श्रोते हो, जी आपल्याला पाठवलेली आहे डॉक्टर वर्षा विपुल रावतोळे कल्याण येथून. आणि त्यांनी सध्याचं जीवन या शीर्षकाखाली कविता पाठवलेली आहे. असं कसं झालं रे सध्याचं जीवन, असं कसं झालं रे सध्याचं जीवन. का लागत नाही आता कशातच मन. असं कसं झालं रे सध्याचं जीवन, का लागत नाही आता कशातच मन. महामारी पुढे कमी पडलं संशोधन, का माणूस फिरतो आहे वणवण. महामारी पुढे कमी पडलं संशोधन, का माणूस फिरतो आहे वणवण. भोगावं लागतंय त्याचे परिणाम पूर्ण मानवजाती. भोगावं लागतंय त्याचे परिणाम पूर्ण मानव जाती. का मानव निसर्गाचे सूत्र घेतोय हाती. का मानव निसर्गाचे सूत्र घेतोय हाती. आणि शेवटी त्या असं लिहित आहेत की हाताबाहेर जाते आता परिस्थिती. हाताबाहेर जाते आता परिस्थिती. का मग गात नाही आता ईश्वराची महती. का मग आता गात नाही ईश्वराची महती. आणि खरंय श्रोते हो, आपण कोरोना या महामारीशी लढतोय आणि निश्चितपणे निसर्गाचं सूत्र मानवाने कुठंतरी हाती घेतलं आहे. निसर्गाचं संतुलन बिघडलं आहे. निसर्गाचा श्वास गुदमरत होता, म्हणून निसर्गाने स्वतःचा मोकळा करण्यासाठी संपूर्ण जगाला घरामध्ये बसवलं. निसर्ग स्वतःला रिफ्रेश करून घेत आहे असं सुद्धा म्हणायला काही हरकत नाही. तर अतिशय सुंदर असे भाव मॅडमनी आपल्या ओळीमध्ये मांडलेले होते. आणि पुढच्या एका सुंदर कवितेकडे आपण वळतोय श्रोते हो, जी आपल्याला पाठवलेली आहे उदय सूर्यवंशी येळावी इथून. आणि त्यांनी लिहिलं आहे की कितीही नैराश्य असले आयुष्याच्या वाटेवर. कितीही नैराश्य असले आयुष्याच्या वाटेवर. विचार कसले करतो विजय मिळव त्यावर. विचार कसले करतो विजय मिळव त्यावर. अचानकपणे आम्हास तू परखे का केलास. अचानकपणे आम्हास तू परखे का केलेस. समोर नसतानाही मृत्यूला का तू धरलेस. समोर नसतानाही मृत्यूला का तू धरलेस. अतिशय प्रेरणादायी अशी कविता होती. आणि त्यांनी प्रश्नसुद्धा काही विचारलेले होते की का परख केलं, का मृत्यूला धरलं. कारण आयुष्याच्या वाटेवर संकट नैराश्य असली तरी विजय मिळवायला हवा. असे सुंदर असे भाव जे आहेत ते सरांनी त्यांच्या रचनेमध्ये मांडलेले आहेत. आणि श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आणि आपण हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आहात RJ कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.